स्पेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजेच ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ। आता हा लॉ येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की जो आरएनएस होता त्या आरएनएसनं काय सांगितलं होतं की जे मॉलिक्युल्स H+ रिलीज करतील त्यांना ॲसिड बोला आणि जे मॉलिक्युल्स OH- रिलीज करतील त्यांना बेस बोला, एवढंच सांगितलं होतं। पण त्याची जी क्वांटिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये जे सांगायला हवं होतं ते सांगितलं नव्हतं, म्हणून ह्या लॉची गरज लागली। म्हणजेच मी बाजारातून सफरचंद आणले, याच्यापेक्षा सुद्धा मी बाजारातून 1 किलो सफरचंद आणले, ही क्वांटिटी तिथं आली। मग क्वांटिटेटिव्हली सांगणं महत्त्वाचं होतं, म्हणून आरएनएस नंतरची जी काही कन्सेप्ट होती ती ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ म्हणून आपण आता इथं शिकणार आहे। मग या कन्सेप्टमध्ये काय बघणार आहे आपण, तर आरएनएस फक्त एवढंच बोलला की जे मॉलिक्युल्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर H+ तयार करतात, पण किती तयार करतात याच्याबद्दल काहीच बोलला नाही। त्यामुळे आपण या लॉची आपल्याला आता गरज आहे। आणि बेसबद्दल पण तोच कन्सेप्ट आहे। आरएनएस असं बोलत होता की जे मॉलिक्युल्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर OH- तयार करतायत अशा मॉलिक्युल्सना बेस बोला। फॉर एक्झाम्पल सर्वांना माहिती आहे HCl असेल तर HCl काय होतं, तर HCl कसा ब्रेक होतो, तर H+ आणि Cl-। आता बघा H+ तयार झाला म्हणजेच तो ॲसिड आहे। कोणी बोललं, आरएनएसनं बोलला। फक्त एवढंच बोलला की H+ तयार होणाऱ्यांना ॲसिड बोला, पण त्याच्यामध्ये ज्यावेळेला हा लॉ आपल्याला ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ आपण शिकणार आहे त्यावेळेला आपल्याला H+ किती तयार होतील याची क्वांटिटेटिव्ह तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाणार आहे। हे ॲसिडबद्दल झालं। सेम फॉर्मॅट बेसबद्दल आहे। आरएनएस असं बोलला होता की Na+ आणि OH- जे मॉलिक्युल्स OH- तयार करतील अशा मॉलिक्युल्सना आपण काय म्हणू शकतो, बेस म्हणू शकतो। मग ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ म्हणजेच काय येतो, तर 1888 साली विल्यम्स ऑस्टवर्ड्स यानं काय केलं की या लॉचं इन्व्हेन्शन केलं किंवा हा लॉ आपल्या समोर आणला होता। त्यावेळी त्यानं काय केला, समजा एक ॲसिडसाठी एक मी कॉलम करतो आणि एक कॉलम मी बेससाठी करतो। आपण काय करूया की ॲसिड आणि बेस सायमल्टेनियसली बघत जाऊ म्हणजे कन्फ्युजन होणार नाही। मग आपण काय केलं की ॲसिडसाठी त्यानं काय केलं की एक असंच एक ॲसिड कन्सिडर केला। ते ॲसिड कोणतं होतं, तर HA नावाचं ॲसिड समजा आपण कन्सिडर केलं। तर HA जर ब्रेक केला आपण कसं ब्रेक करू शकतो, तर H+ आणि A-। मग H+ आणि A-। आणि समजा हे वीक ॲसिड असेल तर आपण असं म्हणू शकतो की ही रिव्हर्सिबल रिॲक्शन अशी दाखवतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या, तुमचा जो काही केमिकल इक्विलिब्रियम असेल किंवा आयनिक इक्विलिब्रियम जो टॉपिक आहे ना, ते दोन्ही टॉपिक मोस्ट ऑफ द तुमच्या वीक इलेक्ट्रोलाइटसाठी म्हणजेच वीक ॲसिडसाठी किंवा वीक बेससाठी आपण हे वापरतो। जर स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर त्यांच्यासाठी हे कन्सेप्ट अजिबात नाही आहेत, कारण वेल नोन आहे, सर्वांना माहीत असते की ते मॉलिक्युल्स ज्याला पाण्यात टाकणार आहे त्यावेळेला 100% डिसोसिएट होणार आहेत। अशांसाठी हा टॉपिक नाहीच। हा टॉपिक कुणासाठी आहे की जे मॉलिक्युल्स पार्शियली डिसोसिएट होतात किंवा थोडे डिसोसिएट होतात। काही मॉलिक्युल्स तसेच राहतात आणि काही मॉलिक्युल्स डिसोसिएट होतात। मग ते किती डिसोसिएट होतात क्वांटिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये सांगणारा कोण होता, तर विल्यम्स ऑस्टवर्ड्स 1888। मग आता ॲसिड HA आपण असा डिसोसिएट केला, मग एखादा बेस पण असाच कन्सिडर करूया। खरोखर असा बेस नसतो पण कन्सिडर करा। कोणता बेस, BOH नावाचा एक बेस आपण कन्सिडर केला। याची पण रिव्हर्सिबल रिॲक्शन अशी लिहितो मी। आता हा कसा ब्रेक करणार तुम्ही, तर B+ आणि OH-। आणि हे सगळं ॲक्विशियस फॉर्मॅटमध्ये म्हणजेच ते पूर्णपणे सॉलिड स्टेटमध्ये असताना ते डिसोसिएट अजिबात होणार नाहीत। डिसोसिएशन कधी होतं, ब्रेकअप कधी होतं, दोघात तिसरा आला की मग ब्रेकअप होतं, समजून घ्या। मग इथं सुद्धा AQ, इथं सुद्धा AQ फॉर ॲक्विशियस फॉर्मॅट म्हणजेच पाण्यात टाकल्यानंतर ब्रेकअप झालं। आता यांना आपण ॲसिड बोलतो, यांना बेस बोलतो। हे कोणी सांगितलं, ऑस्टवर्ड्सनं नाही, हे कोणी सांगितलं तर आरएनएसनं सांगितलं। आरएनएस अकॉर्डिंग टू आरएनएस हे ठीक आहे, इथंपर्यंत बरोबर होतं, पण ऑस्टवर्ड्सनं त्याच्या पुढं काम केलं। तर त्यानं पुढं काय काम केला, तर याच्यासाठी एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्यानं फाइंड आउट केला। तो आपण कशाने दाखवतो, तर K न दाखवतो। इथं पण K न दाखवणार, पण बेससाठीचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण KB न दाखवायचा आणि ॲसिडसाठीचा KA न दाखवायचा। मग हा K कोण आहे, तर कॉन्स्टंट आहे। मग हा कॉन्स्टंट का महत्त्वाचा आहे, तर या Kच्या व्हॅल्यूवरून आपण सांगू शकणार आहे की H+ किती तयार होणार आहेत, म्हणजेच किती क्वांटिटीमध्ये H+ तयार होतील याचा आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळणार आहे। म्हणून आपण याला क्वांटिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये सांगणारा लॉ असं आपण म्हणतो, ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ। मग K काढताना कसं काढतो आपण, तर जो काही प्रॉडक्ट आहे तर त्या प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रॉडक्ट घेतो। म्हणजेच कोण, तर H+ चं कॉन्सन्ट्रेशन आणि इंटू A- चं कॉन्सन्ट्रेशन।
ते वर घेतलं, डिवाइड बाय काय केलं आपण, तर HA म्हणजे हा रिॲक्टंट आहे, मग रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन खाली घेतो HA. मग ह्याची जी काही व्हॅल्यू येईल ना ती व्हॅल्यू म्हणजेच कोण असणार आहे, के. सेम फॉर्मॅट आपण KB साठी करणार आहे. आपण KB साठी काय करतो, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. आता हा जो फॉर्म्युला आपण तयार केला, या फॉर्म्युल्यावरून जर समजा H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन माहीत असेल आणि इथं तुम्हाला A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन माहिती असेल आणि HAचं कॉन्सन्ट्रेशन माहीत असेल तर तुम्ही Ka फाइंड आउट करू शकताय. आणि याच्यामध्ये एक लॉजिक सांगतो तुम्हाला, कधी पण समजून घ्या की Ka ची व्हॅल्यू जेवढी मोठी असेल तेवढं तुम्ही समजून जायचं की तुम्ही जो ऍसिड तुम्ही घेतलेला आहे तो ऍसिड जास्तीत जास्त H प्लस तयार करतोय इन इट्स ॲक्वेस सोल्युशन, म्हणजे H प्लसची क्वांटिटी जास्त असते, म्हणजेच तो चांगला ऍसिड आहे आपण असं समजूया. पण आपला हा जो डेटा आहे सगळा वीक ऍसिडसाठी चालू आहे आणि आपण वीक ऍसिडसाठी स्टडी करतोय आणि स्ट्रॉंग ऍसिडसाठी हा डेटाची काही गरजच नाहीये. आता मला सांगा इथं K जेवढा कमी असेल, K ची व्हॅल्यू जेवढी छोटी असेल, याचा मिनिंग असा होतो की H प्लस आणि A मायनस यांची संख्या कमी आहे, म्हणजे हे कमी तयार झालेत आणि जेवढे कमी तयार होतील तेवढी वरची संख्या ही कमी असणार आहे आणि HA अशीच राहतील, यांची व्हॅल्यू जास्त असणार आहे. मग लेस डिवाइड बाय मोर ही व्हॅल्यू कशी येणार आहे, कमीच येणार आहे. थोडक्यात Ka ची व्हॅल्यू जेवढी मोठी तेवढी H प्लस जास्त, Ka ची व्हॅल्यू जेवढी छोटी तेवढी H प्लसची संख्या कमी, म्हणजेच HA डिसोसिएट जर जास्त झाले नाहीत तर Ka ची व्हॅल्यू कमी येईल. म्हणजेच HAचं ब्रेकअप किती प्रमाणामध्ये झालेला आहे हे सांगणारा कोण आहे, तर Ka. ब्रेकअप बद्दल इन्फॉर्मेशन देणारा Ka आहे. हे ऍसिड बद्दल झालं, सेम बेस बद्दलचं पण आहे. बेसच्या ब्रेकअपचं इन्फॉर्मेशन देणारा कोण आहे, तर Ka ची व्हॅल्यू KB ची व्हॅल्यू जेवढी मोठी असेल तेवढं तुम्ही समजून घ्यायचं की या बेसच्या मॉलिक्यूलचं ब्रेकअप हे सगळ्यात जास्त झालंय आणि OH मायनसची जी काही नंबर असेल तो जास्त असतोय, क्वांटिटेटिव्हली OH मायनस जास्त तयार झालेले असतील. म्हणजेच KB आणि Ka हे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये H प्लसची आणि H मायनसची तुम्हाला क्वांटिटी सांगतायत. मग आता हेच आपण जनरली सगळ्या व्हॅल्यूज माहीत असतील तर आपण Ka काढू शकतोय, पण हे इक्वेशन आपण पुढे कंटिन्यू कसं करायचं समजून घ्या. आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण ऑलरेडी शिकलोय. डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजेच कोण, तर K आणि Ka आणि KB. मग आता हा डिसोसिएशन कॉन्स्टंट जर तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला एक माहित पाहिजे, ते म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कुठल्या लेटरने दाखवतो, अल्फा लेटरने दाखवतो. डिग्री ऑफ डिसोसिएशनची एक सेपरेट व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून येईल. पण जरी व्हिडिओ बघितला नसेल तर मी सांगायचा प्रयत्न करतो. मग आपण असं समजूया की HA 100 घेतले असतील मी 100 आणि थोड्या वेळानंतर म्हणजेच काही काळानंतर ती जी काही प्रोसेस आहे ती इक्विलिब्रियम स्टेटला गेली, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू टाइम यांचं ब्रेकअप थांबलं. म्हणजे HA मी 100 घेतले असतील, त्यापैकी 80 HA तसेच राहिले, ते ब्रेकअप झालं नाही त्यांचं आणि 20 HA ब्रेक झाले. म्हणजे काय तयार झालं तर 20 H प्लस तयार झाले आणि 20 A मायनस तयार झाले. मग हे 80 20 20, मग आधी 100 होते पण आता परत किती आले तर 20 20 20 आणि 20 आणि हे 80. आता इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड झाली असं समजायचं. मग असं असेल तरच हे K काढायचा, म्हणजे जोपर्यंत तुमचं इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड होत नाही तोपर्यंत K कॅल्क्युलेट करायचा नाही. गडबडीत उगाच इकडे बिगर घेतला, हे होतला ते होत नाही, लगेच K कॉन्सन्ट्रेशन मोजायला गेलाय असं नाही होणार. कारण त्या रिॲक्शनसाठी इक्विलिब्रियम अटेंड होण्यासाठी आपण एक स्पेसिफिक टाइम त्याला दिला पाहिजे. ज्यावेळेला इक्विलिब्रियम अटेंड होईल त्याच वेळेला हा K कॅल्क्युलेट करतो. जसं साखर जर वजन करायची असेल आणि तो वजन काटा आपला जुना वजन काटा असायचा ना, त्याच्यामध्ये इकडे 1 किलोचं वजन टाकलं, इकडे साखर टाकली तर जरा थोडं थोडं असा होतो. त्याच वेळेला वजन झालं असं आपण समजत नाही. ज्या वेळेला ते दोन्ही इक्वल होईल त्यावेळेला आपण वजन झालं 1 किलो असं आपण समजतो. म्हणजे इथं सुद्धा ज्यावेळेला तुम्ही रिॲक्शन करत असताय त्यावेळेला थोडं थांबा, वाट बघा आणि ज्यावेळेला इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड होईल त्यावेळेला त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत ना त्या कॅल्क्युलेट मोजून घ्या किंवा डिटर्मिन करा आणि त्यानंतर याच्यामध्ये वापरा. मग आपण ते कसं करू शकतोय बघा. त्यासाठी आपण काय करणार आहे तर याला आपण HA ला आपण असं म्हणूया की तो किती शिल्लक राहिला होता तर 80 शिल्लक राहिला होता. मी सांगितलं होतं, म्हणजे हे 80 हे 20 आणि हे 20, म्हणजे 100 पैकी मी सांगितलं. पण तुमचा डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे कोण, अल्फा, काय सांगतोय 1 पैकी किती शिल्लक राहिले. मग 1 पैकी किती शिल्लक राहिले तर तुम्ही इथं सांगू शकताय 100 मायनस 20. 100 मायनस 20 किती येणार 80. मग 1 पैकी किती राहिला त्यासाठी आपण काय सांगतोय
तर 0.8 आणि हे किती तुटले एकपैकी 0.2 आणि हे 0.2. म्हणजेच इथं आपण सांगताना सांगायचं की अल्फा एवढे तुटले, म्हणजे अल्फा एवढे H प्लस तयार झाले, हा पण अल्फा एवढे A मायनस तयार झाले. मग हे किती शिल्लक राहिले तर 1 मायनस अल्फा एवढे शिल्लक राहिले. म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजेच एक मोलिक्यूल पैकी किती मोलिक्यूल तुटला आहे प्रॅक्टिकली जरी शक्य नसलं तरी सुद्धा आपल्याला अंदाज काढता येतो की एक पैकी 0.8 शिल्लक राहिले आणि 0.2 तुटले. मग 100 पैकी किती, 100 पैकी 80 तसेच शिल्लक राहिले, ते तुटले नाहीयेत, ते झॉन्ड आहेत, मॉन्ड आहेत. ते म्हणतात की आम्ही ब्रेकअप करतच नाहीये, त्यांचं ब्रेकअप होत नाहीये. म्हणजे 80 मोलिक्यूलचं ब्रेकअप झालेलं नाही समजा, आणि 20 मोलिक्यूलचं झालं, त्यांनी 20 आयन्स H प्लसचे तयार केले, 20 आयन्स A मायनसचे तयार केले. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन पण तेच सांगतं. 100 पैकी सांगायचं म्हटलं तर आपण पर्सेंटेज म्हणतो, एक पैकी सांगायचं म्हटलं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणतो, म्हणजे अल्फा सांगतो. मग एक पैकी म्हणजे 0.2 ब्रेक झाले, म्हणजे 0.8 शिल्लक राहिले, म्हणजेच 1 मायनस अल्फा आपण करतो. मग आता आपल्याकडे काय आलं तर H प्लस किती आहेत, H प्लस आहेत अल्फा एवढे. मग A मायनस किती आहेत, ते सुद्धा अल्फा एवढे आहेत. मग हे किती शिल्लक राहिले तर 1 मायनस अल्फा एवढे शिल्लक राहिले. मग आता ही क्वांटिटी तुमच्या समोर आहे. आता इकडं सेम, इकडं पण तसंच आहे. इकडं पण काय होणार आहे बघा बरं, इथं तुमच्याकडं BOH किती शिल्लक आहे, 1 मायनस अल्फा एवढा शिल्लक आहे. परत किती तुटले तर अल्फा एवढे ब्रेक झाले, आपण इथं सांगणार. आता इथून पुढं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला ह्या फक्त टर्म आहेत त्या मोल्स बद्दलच्या टर्म आहेत, आपण त्याला डिवाइड बाय व्ही अजून केलेलं नाही. डिवाइड बाय व्ही करणं का गरजेचं आहे, कोणतीही कॉन्सन्ट्रेशनची टर्म तुम्ही ज्यावेळेला घेताय, समजा फॉर एक्झाम्पल मोलॅरिटी असेल, त्याची डेफिनेशन आपण काय सांगतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द 1 लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजेच वर नंबर ऑफ मोल्स घेतो, खाली व्हॉल्यूम घेतो, म्हणजे याचा अर्थ व्हॉल्यूमची टर्म इथं पाहिजेच. मग तुम्ही नंबर ऑफ मोल्स म्हणजेच हे काय नंबर ऑफ मोल्स जे आहेत ना, -1 मायनस अल्फा डिवाइड बाय व्ही करायचा. डिवाइड बाय व्ही का करायचा तर कॉन्सन्ट्रेशन टर्म पाहिजे म्हणून. मग याला पण अल्फाला डिवाइड बाय व्ही करा, या अल्फाला पण डिवाइड बाय व्ही करा, या 1 मायनस अल्फाला डिवाइड बाय व्ही, अल्फाला डिवाइड बाय व्ही, अल्फाला डिवाइड बाय व्ही. ज्याला तुम्ही डिवाइड बाय व्ही करताय त्याला काय तुम्ही सांगता येतं, ही एक कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे आणि याची मोलॅरिटी सांगताय, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगताय, म्हणून डिवाइड बाय व्ही इम्पॉर्टंट आहे. मग आता काय करायचं, आपण या फॉर्म्युलामध्ये आपल्या या व्हॅल्यूज पुट करायच्या. या फॉर्म्युलामध्ये म्हणजेच कोण Ka इज इक्वल्स टू काय आला मला सांगा, H प्लस किती आहेत तर अल्फा अपॉन व्ही एवढे आहेत, अल्फा अपॉन व्ही एवढे H प्लस आहेत, इंटू A मायनस किती आहेत, A मायनस किती आहेत तर अल्फा अपॉन व्ही एवढे आहेत, अल्फा अपॉन व्ही एवढे आहेत, डिवाइड बाय पर तुमचा HA किती आहे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही एवढा आहे. सेम फॉर्मॅट इकडे सुद्धा KB इज इक्वल्स टू अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. सेम फॉर्मॅट ऍसिड आणि बेससाठी, तुम्ही ऍसिडचं केलं की बेसचं पण आपोआप येणार तुम्हाला, फक्त ऍसिडसाठी Ka असणार, इथं KB असणार. इथं आता हे जर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला फायनल इक्वेशन काय होईल, हा व्ही डिवाइड वर गेलं तर मल्टिप्लाय होतो, हा व्ही कॅन्सल होतो. बरं राहतंय काय बघा, अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर होतो अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही. मग इथं पण सेम फॉर्मॅट, अल्फा स्क्वेअर 1 मायनस अल्फा इंटू व्ही. आता इथं 1 अपॉन व्ही जर म्हटलं, आता हे 1 अपॉन व्ही जर आला असेल, समजा हे बघा हे 1 अपॉन व्ही जर आपण कन्सिडर केला, हा 1 अपॉन व्ही जर कन्सिडर केला तर हे कॉन्सन्ट्रेशन टर्म येते, तर आपण सी पण लिहू शकतो. म्हणजे काय लिहू शकतो, अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. इकडे पण लिहू शकतो अल्फा स्क्वेअर इंटू सी 1 मायनस अल्फा. आता इथं असा विषय आहे की तुम्ही जर हे ऍसिड खूपच वीक आहे याचा अर्थ 100 मोलिक्युल्स जर तुम्ही टाकले असतील तर 100 पैकी एक चुकून एक तुटतंय, म्हणजे समजा 1,00,000 मोलिक्युल पैकी 1 2 4 5 तुटतायत. याचा अर्थ त्या ऍसिडला आपण काय म्हणू शकतो, व्हेरी वीक ऍसिड. म्हणजे ते ऍसिडचे मोलिक्युल्स किंवा बेसचे मोलिक्युल पाण्यात टाकल्यानंतर तुटायचं नाव घेत नाहीत आणि तुटले तर थोडे तुटतात. अशा ह्याच्यासाठी, अशा ऍसिडसाठी किंवा अशा बेससाठी हे 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1 आपण कन्सिडर करूया. म्हणजे कसं आहे, समजा तुम्ही कुठेतरी गेला आणि एखादा प्रॉडक्ट 999ला असेल, 999 दिले काय आणि 1000 दिले काय, सेमच आहे ना. तसं इथं हे अल्फाची व्हॅल्यू खूपच छोटी असेल तर आपण काय करणार, किती छोटी मायनस करून किती येणार आहे 0.999999 समथिंग येईल, ते लिहिण्यापेक्षा मग डायरेक्ट 1 लिहूया ना. मग पण फक्त आणि फक्त हे वीक
वीक ऍसिड किंवा वीक बेससाठीच आपण वापरू शकतो. 1 = 1 मायनस अल्फा नियरली = मग आपण हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा. हे 1 मायनस अल्फाच्या ठिकाणी 1 क्युअर करूया. मग KA = α²/V 1 × V. इथं पण KB काय लिहिणार α²/V. V म्हणजे 1/V. 1/V म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपण असं लिहू शकतो K = α² × C. इथं पण लिहू शकतो α² × C. तुम्ही म्हणणार C कसं काय आला? C फॉर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजेच नंबर ऑफ सोल्यूट म्हणजेच 1 कन्सिडर केला प्रेझेंट इन व्हॉल्यूम. 1/V म्हणजे C घेतो आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म. आता आपण काय करू शकतो हेच इक्वेशन बघा. हा α² म्हणजे K = α² × C हे इक्वेशन आपल्या समोर आहे आता. मग आपण असं लिहू शकतो α² = KA/C. α² = KA/C. इथं सुद्धा α² = KB/C असं लिहायला काही हरकत नाही. म्हणजेच α². मग इथं असं पण होऊ शकतं α = √KA/C असं पण चालतं. मग इथं α √KB/C असं पण चालतं. म्हणजे हे इक्वेशन असंही लिहायला हरकत नाही. आता आपलं जे इक्वेशन तयार झालं ते इक्वेशनवरून आपण एक स्टेटमेंट सुद्धा तयार करू शकतो. ते कसं स्टेटमेंट तयार करू शकतो बघा. मी याचाच रेफरन्स घेतो. मग आता हा मी α² जर मी इथं लिहिला α² = KA × V. इथं सुद्धा α² = KB × V. मग हे अल्फा जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. मग मी काय करेन √KA × V. इथं सुद्धा α = √KB × V. म्हणजे त्या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर रूट घेतला, याचा पण स्क्वेअर रूट घेतला. मग याच्यावर एक स्टेटमेंट तयार होतं. ते स्टेटमेंट काय तयार होतं समजून घ्या की अल्फा हा कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर तो अल्फा जे काय सोल्युशनचं व्हॉल्यूम असेल म्हणजेच V याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि इथं सुद्धा ऍसिडसाठी तुम्ही असं लिहिताय, बेससाठी सुद्धा तुम्ही इथं लिहिताय. म्हणजेच बेससाठी पण ते स्टेटमेंट आहे. बेससाठी स्टेटमेंट काय लिहिणार आहे तुम्ही तर अल्फा म्हणजेच कोण हा अल्फा तुमच्या कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर व्हॉल्यूमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अजून एक स्टेटमेंट आपण करू शकतो. म्हणजेच इथं बघा व्हीच्या बदल्यात आपण 1/C घेऊ शकतो किंवा 1/V च्या बदल्यात कॉन्सन्ट्रेशन टर्म घेऊ शकतो. म्हणजेच हे इक्वेशन α कुठला α बघा इथं खाली दिलंय ते KA/C √KA/C. इथं सुद्धा α √KB/C. म्हणजे तुम्ही इथं सांगू शकता की हा जो अल्फा आहे ह्या C ला म्हणजेच कॉन्सन्ट्रेशनला कसा प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली का इन्व्हर्सली तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हे स्क्वेअर रूट इम्पॉर्टंट आहे. इथं सुद्धा द डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर बेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे 2 स्टेटमेंट तुम्हाला मी सांगितले ते 2 स्टेटमेंट मी परत एकदा रिपीट करतो. हे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहेत. कारण तुम्ही जे काही हे इक्वेशन तयार केलं लास्टवाला अल्फा आणि कॉन्सन्ट्रेशन किंवा अल्फा आणि व्हॉल्यूमवाला इक्वेशन ते इक्वेशन तुम्ही इन वर्ड्स सांगताय. ते इक्वेशन परत रिपीट करतो मी इन वर्ड्स. अल्फा म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम. आणि इथं काय सांगतोय द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. हेच फॉर्मॅट याच्यासाठी पण तोच आहे आणि याच्यासाठी पण तोच आहे. एकदम सोपं इक्वेशन आहे. क्वांटिटेटिव्हली आपण एखादा वीक इलेक्ट्रोलाइट वीक ऍसिड किंवा वीक बेस असेल तर त्यांचं रिलेशन आपण सांगू शकतोय. आता मला वाटते की सांगण्याचा मी प्रयत्न केलाय पण तुम्ही थोडंसं याचा रेफरन्स घ्या, थोडंसं नोट्स बघा आणि तुम्हाला सगळं समजून जाईल. ओके, थँक्यू.